महत्वाची बातमी समोर येतेय। दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत। प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून हा वाद झालाय। ठाकरेंना आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडलेले आहेत। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वर्क ऑर्डर असल्याचा दावा आहे। आता या संदर्भात दादर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे। प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून हा वाद झालाय। ठाकरे आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, नेमकं काय आहे हे प्रकरण? नक्कीच आपण बघितलं तर प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून हा राड झालेला आहे। सेनेचे एकूणच या ठिकाणी महेश सावंत जे स्थानिक आमदार आहेत आणि शिंदे सेनेचे काही कार्यकर्ते हे एकमेकांसमोर येऊन भिडले असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाला। हा जो राडा आहे तो पोलीस स्टेशन पर्यंत गेलेला आहे। कार्यकर्त्यांविरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। तर प्रभादेवी सर्कलचं सुशोभीकरण करण्यात येत आहे आणि त्याच ठिकाणी काही शिवसेना ठाकरे गटाचे सुद्धा कार्यकर्ते गेले होते आणि त्या ठिकाणी हा वाद जो आहे तो निर्माण झाला होता। महेश सावंत या ठिकाणी होते असं या ठिकाणी माहिती आहे, ती समोर येत आहे। एकूणच हा जो वाद आहे तो आणखी विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। स्वप्नील, निश्चितच खरं तर दादर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। यावर आता पुढे जाऊन नेमकी काय कारवाई होईल याची काही माहिती आहे का? नक्कीच माहीम विधानसभा ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली आहे। यापूर्वी सुद्धा आपण अनेक घटना पाहिल्या तर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आल्याच्या तक्रारी सुद्धा या ठिकाणी अनेक आल्या होत्या आणि आता अदखलपात्र गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत। या चौकशी आणखी नक्की काय माहिती समोर येते आणि गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र तुर्तास हा जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अदखलपात्र गुन्हा, या संदर्भातील चौकशी सुरू आहे। दोन्ही गटांकडून शांतता बाळगण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। निश्चितच स्वप्नील, कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत, परंतु वरिष्ठ नेत्यांकडून शांतता राखण्याचे काही आदेश, काही सूचना या कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत का? नक्कीच वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे। वरिष्ठांकडून सध्या या ठिकाणी शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मात्र एकीकडे यावर काय तोडगा काढण्यात येतो हे पाहणं महत्वाचं असेल। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। तर प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून हा वाद निर्माण झालाय। ठाकरे आणि शिंदेच्या सेनेचे हे कार्यकर्ते एकमेकांशी भिडलेले आहेत। तर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडलेले आहेत। प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून हा वाद झालाय। ठाकरे आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते यांचा हा आपापसात वाद झालेला आहे। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वर्क ऑर्डर असल्याचा दावा आहे। तर या संदर्भात आता दादर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। परिसरातील आपण ही दृश्य पाहतोय। ठाकरे आणि शिंदेच्या सेनेचे हे जे कार्यकर्ते आहेत हे आपापसात या ठिकाणी भिडलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।